श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे बायकोचा सूड. गायत्री, दार लाव आधी पटकन. नंदिनीचा आवाज घाबरलेला होता. ती वारंवार मागे वळून पाहत होती. जणू कुणीतरी ऐकत आहे असं तिला वाटत होतं. गायत्री थोडी गोंधळली, पण तिने पटकन दार बंद केलं. काय झालं वहिनी? तिने विचारलं. नंदिनी काही क्षण शांत राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, ओठ थरथरत होते. ती हळूच गायत्रीच्या जवळ आली आणि तिचा हात घट्ट पकडून म्हणाली, गायत्री, जे सांगते ते ऐकून तू तुटशील, पण मी आता अक्षय आणि रियामधलं बोलणं ऐकलं. ते ऐकून मी शॉक झाले. गायत्रीच्या मनात धडधड सुरू झाली. काय झालं वहिनी? ती कुजबुजली. नंदिनीने एक खोल श्वास घेतला आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणाली, रियाजवळ असलेलं बाळ हे तिचं नाहीये, ते तुझं बाळ आहे. क्षणभर गायत्रीला काही ऐकूच आलं नाही. तिच्या कानात फक्त एकच वाक्य घुमत होतं, ते तुझं बाळ आहे. नाही, नाही वहिनी, असं कसं शक्य आहे? गायत्रीचा आवाज तुटला. माझं बाळ तर डॉक्टरांनी सांगितलं होतं की ते जगलंच नाही. तिचे डोळे पाण्याने भरले. नंदिनीने तिचे दोन्ही हात पकडले. सगळं खोटं होतं गायत्री. सगळ्यांनी मिळून तुझी फसवणूक केली आहे. गायत्री मागे सरकली, भिंतीला टेकली. कोणी केलं हे? ती थरथरत विचारत होती. नंदिनीच्या आवाजात आता राग होता. तुझा नवरा अक्षय, त्याची बहीण रिया आणि आई यांनी मिळून. गायत्रीच्या डोळ्यासमोर अंधार पसरला. तिने डोळे घट्ट मिटले. हे स्वप्न आहे, हे खोटं आहे, ती स्वतःलाच सांगत होती. काही महिन्यापूर्वी गायत्रीचं लग्न अक्षयसोबत झालं. ती एका साध्या घरातून आलेली, मनाने खूप निरागस, प्रेमावर विश्वास ठेवणारी. अक्षय पहिल्याच भेटीत खूप छान वाटला होता. तुला काहीच काळजी करायची गरज नाही, मी आहे ना, तो नेहमी म्हणायचा. गायत्रीने त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला. सासरचं घर मोठं होतं. सासू थोडी कडक पण व्यवस्थित. रिया, अक्षयची बहीण, ती तर पहिल्याच दिवसापासून गायत्रीशी खूप जवळ आली होती. वहिनी नाही, तू माझी मैत्रीण आहेस, ती हसत म्हणायची. आणि नंदिनी, घरातली मोठी सून, शांत, समजूतदार. ती फार बोलत नसे, पण सगळं नीट पाहत असे. लग्नाला काही महिने झाले होते. एक दिवस गायत्री डॉक्टरकडून परत आली. तिच्या हातात रिपोर्ट होता आणि चेहऱ्यावर भीती आणि आनंद दोन्ही. अक्षय, ती हळू आवाजात म्हणाली. काय झालं? तो जवळ आला. तिने रिपोर्ट त्याच्या हातात दिला. क्षणभर तो शांत राहिला आणि मग मोठ्याने हसला. गायत्री, तू आई होणार आहेस. मी बाबा होणार आहे. घरात सगळ्यांना कळतं. सासू देवाला नमस्कार करते. रियाला ही गोष्ट समजल्यावर रिया धावत येते. मी आत्या होणार. ती गायत्रीला मिठी मारते. दुसऱ्या दिवशी रिया हळू आवाजात म्हणते, आई, मला पण एक गोष्ट सांगायची आहे. सगळे तिच्याकडे पाहतात. ती हसते. मी पण प्रेग्नेंट आहे. घरात दुहेरी आनंद पसरतो. गायत्रीलाही खूप आनंद होतो. महिने जातात. गायत्रीच्या तब्येतीत बदल दिसत होते. पण रिया, तिला उलट्या नाहीत, थकवा नाही, डॉक्टरकडे जाणं नाही. गायत्रीने एकदा विचारलं, रिया, तू चेकअपला जात नाहीस का? रिया हसली. अगं, मी माझ्या डॉक्टरकडे जाते, तू काळजी करू नकोस. गायत्रीने जास्त विचार केला नाही, कारण ती खूप खुश होती. एका रात्री गायत्रीला झोप येत नव्हती. ती पाणी प्यायला उठली. हॉलमधून आवाज येत होता. अक्षय आणि सासू बोलत होते. ती थांबली. डॉक्टर सगळं मॅनेज करतील, अक्षय म्हणाला. गायत्रीला काही कळायला नको, सासू म्हणाली. रिया तयार आहे. अक्षयचा आवाज आला. गायत्रीच्या मनात धडधड सुरू झाली. कशासाठी तयार? ती घाबरली, पण शांतपणे परत खोलीत आली.
तिने विचार केला की डिलिव्हरीसाठी तयार करत असतील. डिलिव्हरीचा दिवस आला. गायत्री वेदनेत होती. तिने बाळाचा आवाज ऐकला. एका क्षणासाठी तिच्या चेहऱ्यावर आनंद आला. पण तिला इंजेक्शन दिलं गेलं आणि ती बेशुद्ध झाली. जेव्हा ती शुद्धीवर आली, तिच्या बाजूला अक्षय उभा होता, डोळ्यात खोटे अश्रू. तो हळू आवाजात म्हणाला, गायत्री, आपलं बाळ वाचलं नाही. गायत्रीचं जग तुटलं. ती रडत राहिली दिवस रात्र. आणि काही दिवसांनी घरात अचानक आनंदाचं वातावरण. फुगे, सजावट. गायत्रीने विचारलं, काय आहे हे? सासू हसली. रिया आई झाली आहे. गायत्री थक्क झाली. ती आज इकडे बाळाला घेऊन येणार आहे. ती बाळाकडे पाहत राहिली. तिचं हृदय विचित्रपणे धडधडत होतं. एक दिवस रिया बाळाला शांत करू शकत नव्हती. गायत्रीने हळूच बाळाला हातात घेतलं आणि क्षणात बाळ शांत झालं. त्या क्षणी तिच्या मनात पहिल्यांदा विचार आला, हे बाळ माझं आहे का? वर्तमानात गायत्रीचे डोळे पाण्याने भरले. ती नंदिनीकडे पाहत म्हणाली, वहिनी, मला खरं सांग, हे सगळं खरं आहे का? नंदिनीने मान हलवली. हो गायत्री, मी स्वतः ऐकलं आहे. वाटलं तर तू हॉस्पिटलमध्ये गुपचूप तपासणी करू शकते. गायत्रीच्या हातातून सगळं निसटलं. ती खाली बसली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पण काही क्षणांनी ती हळूहळू उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर आता वेगळीच शांतता होती. ती खिडकीतून बाहेर पाहत म्हणाली, माझं बाळ जिवंत आहे. ती वळली. तिच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते, फक्त आग होती. आजपर्यंत मी फक्त बायको होते, पण आता मी आई आहे. ती हळू आवाजात म्हणाली, आणि आई कधी हरत नाही. गायत्री खिडकीजवळ उभी होती. अंगणात रिया बाळाला कुशीत घेऊन बसली होती. बाळ हलक्या आवाजात कुरकुरत होतं आणि रिया त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. पण त्या बाळाचा प्रत्येक रडण्याचा आवाज गायत्रीच्या छातीत धडकत होता. तिचे हात आपोआप पुढे सरकत होते. जणू तिचं मन ओरडत होतं, माझं बाळ मला दे. गायत्री, नंदिनीचा आवाज आला. ती मागे वळली. नंदिनी तिच्याकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात काळजी होती. आता पुढे काय करायचं आहे हे ठरवायला हवं. नंदिनी हळू आवाजात म्हणाली. गायत्री काही क्षण शांत राहिली. मग ती हळू आवाजात म्हणाली, मला माझं बाळ परत हवं आहे, कोणत्याही परिस्थितीत. तिच्या आवाजात आता भीती नव्हती, फक्त ठामपणा होता. त्या रात्री गायत्री हळूच उठली. घरात सगळे झोपले होते. ती पावलांचा आवाज न करता रियाच्या खोलीकडे गेली. दार थोडं उघडं होतं. ती आत डोकावली. रिया गाढ झोपलेली होती आणि तिच्या बाजूला ते बाळ शांत झोपलेलं. गायत्रीचं हृदय जोरात धडधडायला लागलं. ती हळूच आत गेली. तिचे हात थरथरत होते. ती बाळाजवळ बसली. हळूच त्याच्या गालावर हात फिरवला. बाळ हलकंसं हललं आणि अचानक त्याने तिचा हात घट्ट पकडला. त्या क्षणी गायत्रीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हे माझंच बाळ आहे. तिच्या मनात आवाज आला. तिने बाळाच्या हातावरची छोटी जन्मखून पाहिली. तीच खून जी तिने डिलिव्हरीच्या वेळी क्षणभर पाहिली होती. आता तिला पूर्ण खात्री झाली होती. गायत्रीने तिथेच बाळाला मिठीत घ्यावंसं वाटत होतं, पण ती थांबली. कारण तिला माहिती होतं, आता भावना नाही, प्लॅन महत्त्वाचा आहे. ती हळूच उठली आणि परत आपल्या खोलीत आली. दार लावून ती खाली बसली. तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. तुम्ही मला सांगितलं असतं ना की रियाला बाळ होत नाही आणि तिला माझं बाळ द्यायचं आहे, ती स्वतःशीच बोलत होती. तर ती सगळ्यांच्या आनंदासाठी मी स्वतःच्या हाताने माझं बाळ तिच्या कुशीत दिलं असतं किंवा माझं दुसरं होणारं बाळ दिलं असतं. पण क्षणभर शांतता आणि मग तिचा आवाज बदलला. पण तुम्ही काय केलं? माझ्याशी लग्न केलं,
माझं प्रेम वापरलं आणि माझं बाळ चोरलं. तिच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते, फक्त राग होता. पुढच्या दिवसापासून गायत्री पूर्णपणे बदलली. ती आधीसारखीच वागू लागली. सासूशी हसून बोलणं, रियाशी गोड बोलणं, अक्षयसमोर शांत राहणं, जणू काही झालंच नाही. पण आतून ती प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवत होती. पुरावे गोळा करणं, एक फोन रेकॉर्डिंग. एक दिवस अक्षय आणि रिया हॉलमध्ये बोलत होते. गायत्री स्वयंपाकघरात होती. तिने हळूच मोबाईल रेकॉर्डिंगवर ठेवला. सगळं नीट झालं ना? रिया विचारत होती. हो, मी हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो. डॉक्टरांना मी नीट समजावून सांगितलं आहे आणि त्यांना पैसे पण दिले आहेत. आणि गायत्रीला अजून काही कळलेलं नाही, अक्षय म्हणाला. गायत्रीचे हात थरथरत होते, पण ती शांत राहिली. नंदिनीच्या मदतीने गायत्री त्या हॉस्पिटलमध्ये गेली. सुरुवातीला कुणी काही सांगायला तयार नव्हतं, पण नंदिनीच्या ओळखीने एक नर्स बोलायला तयार झाली. हो, त्या दिवशी बाळ जन्मल्यानंतर ते लगेच दुसऱ्या रूममध्ये नेलं गेलं होतं, नर्स म्हणाली. कोणाच्या सांगण्यावरून? गायत्रीने विचारलं. नर्स थोडी घाबरली. तुमच्या सासू आणि नवऱ्याच्या, ती हळू आवाजात म्हणाली. गायत्रीच्या डोळ्यात राग चमकला. 3 फोटो आणि व्हिडिओ. गायत्रीने बाळाचे फोटो काढले, जन्मखून कॅप्चर केली. तिने सगळे पुरावे एका फोल्डरमध्ये जमा केले. तिने हॉस्पिटलमधील कॅमेऱ्याचे त्या दिवशीचे व्हिडिओ फुटेज काढून घेतले. त्या रात्री गायत्री आणि नंदिनी बसल्या होत्या. आता काय करणार आहेस? नंदिनीने विचारलं. गायत्री काही क्षण शांत राहिली. मग ती म्हणाली, मी पोलीस कंप्लेंट करणार आहे. नंदिनी थोडी घाबरली. गायत्री, विचार करून निर्णय घे. हे लोक खूप पॉवरफुल आहेत. गायत्री हसली, पण त्या हसत्यात वेदना होती. माझ्याकडून माझं बाळ हिरावलं आहे, त्यापेक्षा मोठी शक्ती कुणाकडे नाही. दुसऱ्या दिवशी गायत्री पोलीस स्टेशनमध्ये उभी होती. तिचे हात थरथरत होते, पण तिच्या डोळ्यात निर्धार होता. मला तक्रार नोंदवायची आहे, ती म्हणाली. कशाबद्दल? अधिकारी विचारतो. गायत्रीचा आवाज थोडा अडखळला, पण ती ठामपणे म्हणाली, माझं बाळ माझ्यापासून चोरलं गेलं आहे. ऑफिसर थोडा आश्चर्यचकित झाला. सगळं नीट सांगा, तो म्हणाला. गायत्रीने सगळं सांगायला सुरुवात केली. लग्न, प्रेग्नन्सी, डिलिव्हरी, खोटं सांगणं आणि बाळ रियाला देणं. तिनं सगळे पुरावे टेबलावर ठेवले. ऑफिसर गंभीर झाला. ही खूप गंभीर गोष्ट आहे, तो म्हणाला. गायत्री बाहेर आली. तिने एक खोल श्वास घेतला. आकाशाकडे पाहत ती हळू आवाजात म्हणाली, आज पहिली पायरी चढली आहे, आता शेवटपर्यंत लढणार. दूर घरात रिया बाळाला कुशीत घेऊन हसत होती, पण तिला कल्पना नव्हती की वादळ सुरू झालं आहे. पोलीस स्टेशनमधून बाहेर पडताना गायत्रीच्या पावलात थरथर होती, पण तिच्या मनात आता एकच गोष्ट होती, माझं बाळ मी तुला परत घेणारच. त्या रात्री घरात सगळं नेहमीसारखंच दिसत होतं. सासू देवासमोर बसून माळ जपत होती. रिया बाळाला कुशीत घेऊन गाणं म्हणत होती आणि अक्षय मोबाईलमध्ये व्यस्त होता. पण गायत्रीच्या डोळ्यात आता सगळं वेगळं दिसत होतं. ती प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचं खोटं ओळखत होती. गायत्री वहिनी, बाळाला धरशील का थोडा वेळ? रिया हसत म्हणाली. गायत्री थोडी पुढे आली. तिने बाळाला हातात घेतलं. बाळ तिच्या कुशीत येताच शांत झालं. त्या क्षणी गायत्रीच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिने ते लपवलं. तुझ्या हातात आलं की लगेच शांत होतं बघ, सासू म्हणाली. गायत्री हलकसं हसली. आईला तिचं बाळ ओळखतंच, ती मनात म्हणाली. दुसऱ्या दिवशी सकाळ. घरात अचानक गोंधळ झाला. दारावर जोरात बेल वाजली. अक्षयने दार उघडलं. बाहेर पोलीस उभे होते. मिस्टर अक्षय, आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे, अधिकारी म्हणाला. सगळे घाबरले. सासू पुढे आली. काय झालं साहेब? अधिकाऱ्याने सरळ उत्तर दिलं.
तुमच्यावर एका गंभीर गुन्ह्याची तक्रार आहे. अक्षयचा चेहरा फिकट झाला. काय तक्रार? तो अडखळला. तेवढ्यात गायत्री पुढे आली. तिच्या चेहऱ्यावर शांतपणा होता. मी तक्रार केली आहे. सगळे थक्क. रिया घाबरली. वहिनी, तुम्ही काय बोलताय? गायत्री तिच्याकडे पाहत म्हणाली, मी सत्य बोलते आणि आता सगळ्यांना सत्य समजणार आहे. पोलीस अधिकारी म्हणाला, तुम्हाला सगळ्यांना स्टेशनला यावं लागेल. घरात गोंधळ उडाला. त्या दिवशी पोलीस थेट हॉस्पिटलमध्ये गेले. डॉक्टर, नर्स सगळ्यांची चौकशी सुरू झाली. सुरुवातीला सगळे टाळाटाळ करत होते, पण पुरावे पाहिल्यानंतर एक नर्स पुढे आली. हो, त्या दिवशी बाळ जन्मल्यानंतर ते लगेच दुसऱ्या रूममध्ये नेलं गेलं होतं. ती म्हणाली. कोणाच्या सांगण्यावरून? अधिकारी विचारतो. नर्सने खाली मान घातली. अक्षय सर आणि त्यांच्या आईच्या. सगळे स्तब्ध. सत्य बाहेर येतं. पोलिसांनी रियाची मेडिकल हिस्ट्री तपासली आणि मोठा खुलासा झाला. रिया कधीच प्रेग्नेंट नव्हती. घरात सगळं कोसळलं. सासू ओरडली, हे सगळं खोटं आहे, पण पुरावे तिच्या विरुद्ध होते. पोलिसांनी अक्षयला प्रश्न विचारले. तो काही क्षण शांत राहिला. मग अचानक ओरडला, मी केलं हे सगळं. सगळे हादरले. माझ्या बहिणीला बाळ होत नव्हतं. तिला सासरी त्रास दिला जायचा. ती दिवस रात्र रडायची. मी ते बघू शकत नव्हतो. मला लवकर लग्न करायचं नव्हतं, पण माझ्या बहिणीसाठी. तो गायत्रीकडे पाहत म्हणाला, मी तुझ्याशी लग्न केलं फक्त बाळासाठी. गायत्रीच्या डोळ्यात पाणी आलं, पण ती शांत राहिली. रिया रडत होती. सासू ओरडत होती, माझ्या मुलीसाठी केलं आम्ही सगळं. पण गायत्री, ती शांत उभी होती. घरासाठी की तुमच्या स्वार्थासाठी? ती हळू आवाजात म्हणाली. पोलिसांनी सगळ्यांना अटक केली. गायत्री दूर उभी होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण चेहऱ्यावर समाधान होतं. अक्षय तिच्याकडे आला. त्याच्या डोळ्यात पश्चाताप होता. गायत्री, मला माफ कर. मी चुकीचं केलं. गायत्री त्याच्याकडे पाहत म्हणाली, तू माझा नवरा नव्हतास. तू माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा धोका होतास. त्या रात्री गायत्री बाळाला कुशीत घेऊन बसली होती. तिने हळू आवाजात म्हटलं, आता शेवटची लढाई बाकी आहे. दुसऱ्या दिवशी कोर्टात केस सुरू होणार होती. त्याच्या बाहेर प्रचंड गर्दी होती. पत्रकार, नातेवाईक, ओळखीचे लोक, सगळ्यांच्या नजरा त्या एका केसवर खिळल्या होत्या. सुनेचं बाळ चोरून मुलीला दिलेली केस. गायत्री कोर्टाच्या पायऱ्यांवर उभी होती. तिच्या कुशीत तिचं बाळ होतं. नंदिनी तिच्या बाजूला उभी होती. घाबरतेस का? तिने हळू आवाजात विचारलं. गायत्रीने एक खोल श्वास घेतला. आई कधी घाबरत नाही, ती फक्त लढते. दोघी आत गेल्या. कोर्टात शांतता होती. जज समोर बसले होते. एका बाजूला गायत्री, दुसऱ्या बाजूला अक्षय, रिया आणि सासू. अक्षयची नजर खाली होती. रिया सतत रडत होती. सासू अजूनही हट्टीपणे बसली होती. केस सुरू होते. वकील उभा राहिला. माय लॉर्ड, ही केस फक्त एका आईची नाही. ही केस आहे आईच्या हक्काची. गायत्रीचे डोळे पाणावले. एकामागून एक पुरावे सादर झाले. हॉस्पिटलचे रेकॉर्ड, नर्सचे स्टेटमेंट, अक्षय रिया कन्व्हर्सेशन रेकॉर्डिंग, बाळाच्या जन्मखुणेचे फोटो. कोर्टात कुजबूज सुरू झाली. सत्य स्पष्ट होतं. वकील म्हणाला, या सगळ्या पुराव्यांवरून स्पष्ट होतं की तिचं बाळ तिच्यापासून फसवणूक करून हिरावण्यात आलं. जज गंभीर झाले. अक्षयला कटघरात बोलावलं गेलं. तो काही क्षण शांत राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, हो, मी केलं हे सगळं. कोर्टात एकच खळबळ उडाली. माझ्या बहिणीसाठी केलं. तिला बाळ होत नव्हतं. ती खूप दुःखी होती. मी तिचं दुःख पाहू शकत नव्हतो. तो रडत म्हणाला, मी चुकीचं केलं. आता सगळ्यांच्या नजरा गायत्रीकडे वळल्या. ती हळूहळू उभी राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण आवाज ठाम होता.
माय लॉर्ड, मला एक गोष्ट सांगायची आहे. कोर्टात शांतता पसरली. ती अक्षय आणि रियाकडे पाहत म्हणाली, तुम्ही मला सुरुवातीला सांगितलं असतं ना की रियाला बाळ होत नाही आणि तिला माझं बाळ द्यायचं आहे. तिचा आवाज थरथरला. तर मी माझं बाळ स्वतःच्या हाताने तिच्या कुशीत दिलं असतं किंवा आपलं दुसरं होणारं बाळ तिला दिलं असतं. कोर्टात सगळे भाऊक झाले. ती पुढे म्हणाली, कारण मी वाईट नाही, मी आई आहे. क्षणभर शांतता आणि अचानक तिचा आवाज कठोर झाला. पण तुम्ही काय केलं? माझ्याशी लग्न केलं, माझं प्रेम वापरलं आणि माझं बाळ माझ्यापासून चोरलं. ती अक्षयकडे पाहत म्हणाली, तू नवरा नव्हतास, तू फसवणूक करणारा माणूस होता. रिया रडत होती. सासू गप्प बसली होती. जजने हातोडा वाजवला. या कोर्टाच्या मते गायत्रीचं बाळ तिच्याकडून बेकायदेशीररित्या हिरावण्यात आलं आहे. श्वास थांबले. म्हणून या कोर्टाचा निर्णय आहे, बाळाची पूर्ण कस्टडी गायत्रीला दिली जाते. गायत्रीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तसेच आरोपींवर कायदेशीर कारवाई केली जाईल. अक्षय, रिया आणि सासू स्तब्ध झाले. गायत्रीने बाळ हातात घेतलं. त्या क्षणी गायत्रीने बाळाला घट्ट मिठी मारली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. माझं बाळ, ती हळू आवाजात म्हणाली. बाळ तिच्या कुशीत शांत झालं. अक्षय तिच्या समोर आला. गायत्री, मला माफ कर, मी सगळं ठीक करतो. गायत्री शांतपणे त्यांच्याकडे पाहत म्हणाली, तुम्ही मला सांगितलं असतं ना तर मी माझं बाळ स्वतः दिलं असतं. ती पुढे म्हणाली, पण तुम्ही माझ्यासोबत धोका केला, म्हणून आता मी तुमच्यासोबत राहू शकत नाही. मला घटस्फोट हवा आहे. अक्षय गप्प झाला. गायत्री कोर्टाबाहेर आली. तिच्या कुशीत तिचं बाळ होतं. नंदिनी तिच्या बाजूला होती. आता काय करणार? नंदिनीने विचारलं. गायत्री हसली. आता माझ्या बाळासाठी जगणार. ती पुढे चालू लागली. तिच्या चेहऱ्यावर पडत होते. मी बायको म्हणून हरले असेल, पण आई म्हणून जिंकले आहे. ती बाळाकडे पाहून म्हणाली, आता कुणी आपल्याला वेगळं करू शकत नाही. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.